चिन्मयानंद महाराज की जय। अध्याय 8वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुराया कृपा करी, दुर्बुद्धी नको अंतरी, मनासी चिंतन परोपरी, देई तुझे दयाळा चरण सेवा निरंतर, चित्ती प्रेमाचे पाजर, जेणे चुकती जन्मांतर, ऐसी कृपा तू करी, जन्म घेता सिनलो, फेरे फिरोनी शमलो, विषयाचे भरी पडलो, सोडवी मजला दातारा, कष्ट कष्टोनी धन जोडावे, दारा पुत्राशी लावावे, शेवटी एकटेची जावे, आलो तैसे भजन कीर्तन नावडे, बळे जाता मन केवडे, विषय चिंतनी साकडे, बळेच उठवी नृत्यादी डफगाणे, ऐकू वाटे आनंदाने, सारखे बसता त्रय दिन, भूक तहान विसरे, कीर्तनासी वाट पाहे, बोलविल्या विन न जाय, जाय तरी तक्क्याची सोय, पाहोनी निद्रा घेतसे, भजनी कीर्तनी पाहे मान, तमाशासी रानो रान, निशी माझी ठेसा जान, चरण ठेसून फुटती, बसाया बोरया न मिळे, परी सर्व तिकडेच डोळे, कर्ज करोनी पैसे आगळे, देव वाटे मना, तेवी वेशा कारणे, द्रव्य देती आनंदाने, घर बुडता मने क्षीण, किंचित न वाटे, नाचू नाचू मना भुलवी, हाती देई खोबऱ्याची आई, तोंड चुकून ठाई ठाई, डपत हिंडे चौकडे, कर्जदार दारी बैसे, सावकारी पतनसे, जन निंदिता बसवसे, अर्वाच्य बोले तयासी, वडिलाचे मानेना, गणगोतासी पुसेना, कोणी बोलता ऐकेना, मीच शहाणा म्हणतसे, युक्ती प्रवृत्ती करुनी, घरचे नेवनी देती धन, अंधारी जावे चोरून, ठेसा खाताड मार्गे, कुलस्त्री पदरी पडली, तिजकडे न पाहे कदा काळी, जन्मात न मिळे कृष्ण गरसोळी, मग अलंकार कैसे पै, एक यजमानाची न पुसे, मग तिजला सौख्य कैसे, मनीचे मनी झुरतसे, इलाज नाही कष्ट करोनी मरावे, सर्वाचे भाषण सोसावे, मग तिजला सौख्य कैसे, मनीचे मनी झुरतसे, इलाज नाही कष्ट करोनी मरावे, सर्वांचे भाषण सोसावे, कैसेही उदर भरावे, लागे तियसी धर्म कर्म संयोगे, मूल बाळ झाले वेगे, रडत हिंडे पुढे मागे, अन्ना वस्त्रा मारा मार, तिकडे उणे न पडावे, मन रक्षी जीवे भावे, परी ती द्रव्यापुरती स्वभावे, अवज्ञान करीच द्रव्य पदरीचे केले, मग तिजला त्रास वाटू लागले, परिहान सोडी जाळे, लगबगा धावू लागे, ऐसे दुर्बुद्धीने नाडिले, येथोनी सोडवी ए वेळे, मनोनी दृढ चरणासी धरले, तारी गुरुराया संत चरणीचे रज, लागती जया सहज, वासनेचे बीज दुर्बुद्धीचे जळे ते, जे न होय विधात्याने, ते देती संत कृपादाने, पूर्वी जे जे झाले कथन, ते ते पाहिले श्रोते जनी, आणखी एक चरित्र वर्तलेसे बहुविचित्र, परिसावे सज्जन चतुर, मनोभावे एक कोमट्याची बाई, तळे गावीच होती पायी, पुत्र इच्छा धरून हृदयी, तुकेंद्र गुरुपाशी आली, दृष्टी पडताची सत्वर, शिव्या देऊनी घातली बाहेर, ग्रही येताच चमत्कार, गर्भ उदरी संभवला, मास पक्ष लोटले, चिन्ह बाईचे पालटले, दिवसेंदिवस वाढू लागले, बाळ प्रसादिक, आश्चर्य करती बाई म्हणी, 20 वर्ष झाली मजला गुणी, संतती होईल ऐसी म्हणी, आशा नव्हती, परी श्री गुरु मेघ वर्षला, दृष्टी पडताची आनंद झाला, वरी करती दुर्वाक्याला, परी तो प्रसाद चिखरा, मजला पावले गुरुराय, गर्भ संभूती उदरी होय, त्याचे उपकारासी काय, होऊ आता उतराई, वांझपण माझे फिटले, कृतकृतात मजला केले, कन्यापुत्र जरी झाले, तरी कृपा श्री गुरुची, ऐसे आनंदात असता
गर्भासी नवमास लोटता पुत्र प्रसवली ती कांता उल्हास जनकांतरी काही काळ लोटला फेडू इच्छिती नवसाला मुलासह कांतेला आणता झाला गुरुपाशी मूल घालोनी चरणावरी नवास फेडिता सत्वरी किंचित अभिमान अंतरी वाटला उभयताचे मने 2000चा पाक निश्चित न होय या पर्णकुटीत मनोनिया पाक करू इच्छित बागेत जाऊनी मने विकल्प वाटला ब्रह्म समुदाय फार जमला जागा न पुरे स्वयंपाकाला या श्री गुरु मठाची तुकेंद्राने आज्ञा पिले पाक करावा येथे स्थळी परी सत्य नाही वाटले मंदाध्याने बाहेर पाक सिद्धी केली जमली सर्व द्विज मंडळी पात्रे टाकिता तये वेळी पर्जन्यवृष्टी झालीसे ब्राह्मण उपवासी गेले अन्न सर्व वाया गेले ऐसे कौतुक त्यावेळे अघटित घडले पै कोमटी चिंतावला म्हणी दुसरे दिवशी सिद्धता करोनी द्विज आणले पाचारुनी भोजना कारणे पुन्हा द्विज जमले 2 सहस्र यासी पडला विचार कालचा तैसा घडला प्रकार मंडळी दुप्पट जमली आज आता कैसे करावे शरण श्री गुरुशी जावे म्हणून येता झाला स्वभावे श्री गुरु तुकयाशी जाणून त्याचे हृदयगत पूर्ण दयाळू असती संत शरणागता उपेक्षित ऐसा कोणी देखिला नाही ज्याचा जैसा भाव त्यासी तैसे देती गुरुराव जाणोनी वाणिज्य मनोभाव काय म्हणती श्री गुरु अरे कोटीतून कणिक मन भरणे आणिक हे घालून सिद्ध करी पाक भोजन घाली सर्वाते ही मन भरण हे सर्वांची मन भरती पोट भरूनी अन्न उरे मागुती संत प्रसादाची न लगे गणती जे ब्रह्माधिका दुर्लभ झाला एकची जय जयकार पात्रे जेवली 5 सहस्र हर्षे कोंदले अंबर श्री पुरुषही संतोषले जय जयकारे पिटली टाळी आनंदली भक्त मंडळी तुकाराम तुकाराम गरजू लागली निजजन अवघे ऐसा बाजीराव कोपरेकर वराड प्रांतीचा राहणार त्याचे श्री श्री दुर्वाक्य बोलता साचार गर्भसंभूती झाली पुत्र झाला तयाला करू इच्छी बारशाला इच्छा धरुनी मनी स्मरला तुकेंद्र गुरु तात्काळ तेथेच प्रगटले बारशास सामान पुरविले ऐसे करुनी गुप्त झाले तेथील तेथे न कळे कोणी त्याची करणी स्वच्छ अंतकरण पाहुने तेथेच प्रगट होऊनी संकट काळी रक्षितसे एक पटवारी मंगरुळकर त्याचा चिरंजीव शंकर क्षयरोगाने जर्जर मुमूर्षू झालासे औषधी घ्यावी म्हणून औरंगाबादी राहे जाऊन थकला उपाय करून अपायाची होतसे तेथोनी सत्वर निघाला जालन्याप्रती पावला दाखविता महादेव शास्त्रीला ते काय बोलती यासी रोग बळावला न चाले काही उपाय याला आता घरी नेऊन टाकीला पाहिजे यासी सत्वर ऐसे बोलताची धन्वंतरी घाबरा झाला परोपरी सत्वर निघोनी अहोरात्री आला डोणगावासी तेथून येथे काही उपचार केला औषधी घेऊन निघाला शिरपुरासी आला मुक्काम केला मठात ते रोजी अति अवस्था मुलाची वाटे हा नवाचे साची छाया पडली क्षयाची लवकर जावे ग्रहासी वैद्याने हातचे सोडले आता कोणाचे काय चाले नैराश्य होऊन परतले ग्रहाकारणे हे सर्व कळले मुलासी भरवसा नाही जीवितासी म्हणून आठवी श्री गुरुशी निज भाव ध्यानी म्हणी तो तुकेंद्राचा मठ होय तेथे आठवणी गुरुराय निद्रिस्त असता प्रगट होय स्वप्ना माझी शंकराच्या अरे ऐक एक शिष्यराया घाबरा नको होऊ सकया म्हणून हात फिरविता काया
दिव्य झाली वाटली मुखातील चिलीम जाण, दिदली माझे मुखी लावून, ऐसे म्हटी देखिले स्वप्न, घाबरोनी जागा झाला. जवळ होती घर मंडळी, कुसती झाली तये वेळी, शंकर सांगे सर्वाजवळी, झाले ते व्रत. आनंद सर्वासी वाटला, तात्काळची वासरमणी प्रगटला. पाहती जव शंकर कांतीला, तव चिन्ह पालटली दिसे. दिवसांदिवस पालट पडे, क्षय जाऊनी अक्षय सुख जोडे. स्वप्नदृष्टीचे महिमान एवढे, मग प्रत्यक्ष काय न करती. तयाशी अन्न होते वर्जले, ते पोटभर खाऊ लागले. आनंदाने वागू लागले, जनीवने सर्वा ठाई. हीन दुर्बळ पिता, परी नवस सायास फेडी तत्वता. श्री गुरुशी शरण जाता, ऐसे झाले शंकराशी. दृष्टी मात्रे भवरो घालती, मग यत्किंचित क्षयाची काय गती. श्री गुरु महिमा वर्णू किती, वेदाधिका जो अगम्य. ऐसा जगदोद्धार कारण, तुकेंद्राचा अवतार जाण. मूढ जडासी पावन करून, अलिप्तची वर्तती. भक्ती मार्ग दाविती, पिशाचवत दिसती. अघटित लीला दाविती, सहजासहजी शरण जाय जो भक्तीने. त्याचे तुटते भवबंधन, हे प्रत्यक्ष पहावे जाऊन. वेळे गावी स्वस्ती श्री संत लीलामृत, मंदमुखी जीवन बोलत. श्रवण करी श्री गुरु समर्थ, वसोनी ममांतरी. इति श्री तुकाराम चरित्र, अष्टम अध्याय गोडा. श्री सद्गुरु नाथार्पणमस्तु. नमो भगवते तुकारामाय. सर्व साक्षी वामनानंदाय नमः. तुकाराम महाराज की जय.